नमस्कार. रेणुका INB या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्ग यांच्यातर्फे कथा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. गुणवत्ता असणाऱ्या साहित्यिकांना प्रेरणा देणारी साहित्य संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करत असलेल्या सम्यक संबोधी साहित्य संस्था सिंधुदुर्ग यांच्यातर्फे उत्तम कथाकाराचा शोध घेण्याच्या दृष्टीने ज्येष्ठ लेखक बाबूराव बागुल कथा पुरस्कार स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही कथा स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. ज्या कथा त्यांना प्राप्त होतील स्पर्धेसाठी त्यातून एका उत्कृष्ट कथेची बाबूराव बागुल कथा पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. पुरस्कार स्वरूप काय आहे तर 2000 रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि ग्रंथभेट असं पुरस्काराचं स्वरूप आहे. या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. तर केव्हापर्यंत सहभागी व्हायचं आहे, केव्हापर्यंत आपल्या कथा यांना पाठवायच्या आहेत तर 30 एप्रिल 2025 या तारखेपर्यंत आपली एक कथा कुरिअर किंवा पोस्टाने आपल्याला पाठवायची आहे. बाबूराव बागुल कथा पुरस्कारासाठी बाबूराव बागुल कुटुंबातर्फे सम्यक संबोधी साहित्य संस्थेला प्रोत्साहित करण्यात आलं आहे. बाबूराव बागुल यांनी मराठी साहित्य क्षेत्रात महत्त्वपूर्ण असं योगदान दिलंय. त्यांच्या परिवर्तन साहित्य विचाराचा प्रभाव कायम राहावा आणि याद्वारे त्यांचं कायम स्मरणही व्हावं या हेतूने त्यांच्या नावाने त्यांनी हा कथा पुरस्कार सुरू केलाय. कोकणातील परिवर्तन साहित्य चळवळ म्हणून सम्यक संबोधी साहित्य संस्था ओळखली जाते. ही माहिती याच्यासाठी की आपल्याला माहिती पाहिजे की आपण कोणत्या संस्थेने आयोजित केलेल्या कथा स्पर्धेसाठी कथा पाठवतोय. तर नीट ऐकून घ्या माहिती. ही संस्था प्रादेशिकतेचा विचार करत नाही. परिवर्तन साहित्यातील जे जे चांगलं आहे ते स्वीकारणं आणि आधीच्या कुठल्याही प्रदेशातील परिवर्तनवादी मराठी साहित्य विचाराला जोडून घेणं हा उद्देश ठेवून कार्यरत आहे. बाबूराव बागुल यांच्यासारख्या साहित्यिकाला जोडून घेणं ही या चळवळीची गरज वाटल्याने त्यांच्या कुटुंबियाशी संपर्क करून या कथा पुरस्काराचं आयोजन करण्यात आलंय. आता नियम आणि अटी काय आहेत ते ऐकून घ्या. कथेला विषय आणि शब्दांची मर्यादा नाही. कथा स्वतंत्र असावी. अनुवादित किंवा आधारित नसावी, म्हणजे अनुवादित नसावी. 30 एप्रिल पर्यंत प्राप्त होणाऱ्या कथेचा बाबूराव बागुल कथा पुरस्कारासाठी विचार केला जाणार आहे. मान्यवर साहित्य अभ्यासकांच्या परीक्षक मंडळातर्फे उत्कृष्ट कथेची निवड. उत्कृष्ट कथेची बाबूराव बागुल कथा पुरस्कारासाठी निवड केली जाईल. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. त्यात सम्यक संबोधी साहित्य संस्था पदाधिकारी हस्तक्षेप करणार नाहीत. कथा पुरस्कार विजेत्याला कणकवली येथे होणाऱ्या कथा पुरस्कार पारितोषिक सोहळ्यात उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणं बंधनकारक असेल. तशी तयारी नसणाऱ्या कथाकाराला हा पुरस्कार दिला जाणार नाही. म्हणजे जर आपलं नाव विजेता म्हणून घोषित झालंय तर आपल्याला पुरस्कार घेण्यासाठी कणकवली इथल्या सोहळ्यात पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहणं आवश्यक आहे. जर आपली तिथे आपल्याला शक्य नसेल तर मग तो हा पुरस्कार आपल्याला देणार नाही.
कथा कुठे पाठवायचे त्याचा पत्ता आणि काही शंका असतील किंवा प्रश्न असतील त्याचं निरसन करण्यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक दोन्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तर नियम अटी काही नाही आहेत. विषय कथेला नाही आहे, शब्द मर्यादा नाही आहे, कथा स्वतंत्र असावी, साहजिकच आहे ते, अनुवादित वगैरे स्वीकारली जाणार नाही आहे. तर यात साधारण अटी आहेत ज्या खूप किचकट आहेत आणि आपण विजेता झालो तर आपल्याला तिथे जावं लागेल पुरस्कार सोहळ्यात. तर नियम अटी पूर्ण माहिती नीट वाचून घ्या. खूप खूप शुभेच्छा या पुरस्कारासाठी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. नमस्कार.